शेट्टीजी देखील जोडले गेलेले आहेत। राजू शेट्टी, कालच्या आंदोलनावरून जी भूमिका सदाभाऊ खोत यांनी मांडलेली आहे ते वक्तव्य तुम्ही ऐकलेलं आहे, यावर तुमची काय प्रतिक्रिया? मला असं वाटतं की मावळचं जे आंदोलन झालेलं होतं मावळच्या शेतकऱ्यांचं, आणि त्यावेळी सदा खोतनी केलेली भाषणं जरा स्वतःचीच भाषणं स्वतः ऐकून घ्यावीत। त्यावेळी पाण्याचा अधिकार मागणाऱ्या शेतकऱ्यांच्यावर जेव्हा गोळीबार झाला त्यावेळी तिथं मीच सदाभाऊ खोतला तिथं पाठवलं होतं, त्यावेळी त्यांची भाषणं आठवून बघावी आणि मग आता या आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पोरांच्या बाबतीत किंवा सर्वसामान्य जनतेच्या पोरांच्या बाबतीत वक्तव्य करावं। कारण मी दिल्लीतच आहे, अवघ्या देशातली सगळी तरुण पोरं इथं जमलेली आहेत आणि त्यांनी काय मागणी आहे हो, नीटचा पेपर असून दे किंवा महाराष्ट्रातला टीईटीचे पेपर असून दे, हे फोडणारे लोक कोण आहेत? हे लोक भाजप आणि आरएसएसच्या संबंध असणारे सगळे लोक आहेत। म्हणजे सत्तेच्या आजूबाजूला राहून त्यांची लायकी नाही यांच्या पोरांना शिकवायची, त्यांच्या पोरांची पात्रता नाही, म्हणून पैसा खर्च करून हे पेपर फोडणार आणि आपल्या पोरांना चांगले मार्क मिळवणार आणि चांगली ऍडमिशन सरकारी कोट्यातली घेणार, हे असं हे कारस्थान आहे। म्हणजे गैरमार्गाने पैसा मिळवायचा आणि आपल्या बगल बच्च्यांना पेपर फोडून त्यांची पोरं पुढे घुसवायची, रेटायची, अशी ही यांची प्रवृत्ती आहे। आणि त्या प्रवृत्तीच्या विरोधामध्ये आज देशातला विद्यार्थी लढतोय, तर त्याच्या मागे उभा राहायला पाहिजे। आणि हे धर्मेंद्र प्रधान हे त्यांची जबाबदारी आहे, नैतिक जबाबदारी आहे। यापूर्वी भारतीय जनता पक्षाने कितीतरी वेळा असे काही कांड झाल्यानंतर राजीनामा मागितले, तेही आठवून बघावं। त्यांनी 2G स्पेक्ट्रमच्या वेळी मनमोहन सिंगांचा राजीनामा मागितला नव्हता का? त्यांनी कोळसा घोटाळ्याच्या वेळी संसद बंद पाडली नव्हती का? जे विरोधी पक्षामध्ये असताना भाजपनं केलं तेच आता देशातले विद्यार्थी करतायत। आणि याला जबाबदार असणाऱ्या धर्मेंद्र प्रधान नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्या ही मागणी करतात, हे काही गैर नाही। आणि मग धर्मेंद्र प्रधानाचा राजीनामा जर घेता येत नसेल तर मोदींनी राजीनामा द्यावा। मग नैतिकता देऊन काय अधिकार आहे मोदींना तरी सत्तेवर बसण्याचा? आणि ज्या पद्धतीनं काल दिल्लीमध्ये रक्तपात झाला, अगदी लहान लहान मुलींना सुद्धा मारलं गेलं, त्यांचे कपडे फाडले गेले, लाज वाटली पाहिजे खरं तर नरेंद्र मोदींना सुद्धा। धन्यवाद राजू शेट्टीजी, तुम्ही TV9 शी बोललात त्यासाठी। तर सदाभाऊ खोत यांची ही प्रतिक्रिया, आणि अशा आतंकवाद्यांना लोकशाही मार्गाने उत्तर द्यायला हवं असं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे।